नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे चंद्रकोर बंगल्याचं रहस्य. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कोकणातील रत्नागिरी जवळचं एक खेडं वेरूळ. सागराच्या कुशीत वसलेलं हे गाव इतकं सुंदर होतं की वेळ थांबावा असं वाटे. पण या गावात एकच गोष्ट कुणीच बोलून दाखवत नसत. तो म्हणजे तो चंद्रकोर बंगला. सागरालगत एकाकी टेकडीवर उभा असलेला तो बंगला गेली 30 वर्ष बंद होता. कोणी राहत नाही, तरी रात्री दिवे लागत, दरवाजे आपोआप उघडत आणि सर्वात विचित्र गोष्ट, तिथे गेल्यानंतर अनेक लोक विसरतात की ते तिथे गेले होते. एके दिवशी अनिरुद्ध देशमुख, एक रहस्य कथा लेखक, पुण्याहून खास वेरूळला लिहायला आला. तो सर्जनशील लेखक होता, पण काही महिने त्याला इन्स्पिरेशन मिळत नव्हतं. नेटवर त्याला एक सुंदर जुना बंगला दिसला, चंद्रकोर बंगला, हेरिटेज स्टे, सी व्ह्यू. तो उत्साही मनाने ते बुक करून तिकडे गेला. पहिली रात्र तो बंगल्यात शिरला. लाकडी जिना, सुगंधी वाद आणि दाट शांतता. पण त्याला आश्चर्य वाटलं की घर व्यवस्थित होतं. धूळ नाही, कोब नाही, सगळं जणू कुणीतरी काळजीपूर्वक जपलेलं असावं. खोल्यांमध्ये फेरफटका मारताना त्याला एका कपाटात ती जुनी डायरी सापडली. काळ्या रंगाचं कव्हर, त्यावर पांढऱ्या रंगात लिहिलं होतं, चंद्रकोर, अंतिम खंड, लेखक अनिरुद्ध देशमुख. तो चकित झाला. हे माझं नाव? पण मी ही डायरी कधी लिहिली आहे? डायरी उघडली आणि पहिल्या पानावर लिहिलं होतं, अनिरुद्ध, तू परत आलास, पण यावेळी वेळ हातात नाही. अनिरुद्धच्या हातात ती जुनी डायरी होती. काळसर पानं, पण अक्षरं इतकी स्पष्ट की जणू कालच लिहिलेली असावी. त्याने परत पहिलं पान उघडलं. त्या पहिल्या वाक्यानं त्याच्या पाठीवर शहार आला होता. अनिरुद्ध, तू परत आलास, पण यावेळी वेळ हातात नाही. परत? मी इथे पहिल्यांदाच आलोय ना? त्याने स्वतःशीच विचार केला. तो डायरी चाळत गेला. 20 एप्रिल 2025. आज मी बंगल्यात परत आलो. सागराची तीच गाज, झाडांची तीच कुजबूज, पण आज काहीतरी वेगळं आहे. आज माझ्या समोरच्या आरशात मी नव्हतोच. तिथं उभा होता एक अनोळखी चेहरा, डोळे माझ्यासारखेच, पण काळे, रिकामे आणि रडणारे. अनिरुद्धने त्या तारखेवर नजर टाकली. 20 एप्रिल? अरे, आजचीच तारीख आहे. त्याला थोडं घाबरल्यासारखं झालं. तो बाथरूम मधल्या आरशापर्यंत गेला आणि स्वतःकडे पाहिलं. त्याचं प्रतिबिंब तिथं होतं, पण एक विचित्र गोष्ट जाणवली. त्याच्या डाव्या डोळ्याखालचा खोपट काहीसा काळसर दिसत होता, जणू ताजं दुखणं. पण त्याला कधीच इजा झाली नव्हती. ही डायरी कोणी लिहिली आहे आणि माझं नाव त्यात का? तो डायरी परत उघडतो. 21 एप्रिल 2025. आज मी डायरी बंद केली, पण ती रात्री उघडली गेली स्वतःहून. सपाट्याने जिना वाजला. मी वरती गेलो, पण तिथं कुणीच नव्हतं. फक्त एक आवाज होता, तू वेळेत पोचला नाहीस अनिरुद्ध. अनिरुद्धच्या हातून डायरी खाली पडते. बंगल्यात आता एखादी थंडी पसरते. सगळे शांत होतं, पण अचानक दरवाजाचा खट असा आवाज करून आपोआप बंद होतो. अनिरुद्ध मागे वळतो. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसतं, पण त्याचे डोळे काळे झालेले आहेत आणि ते त्याच्याकडे नाही, तर डावीकडे कुणाकडे तरी बघतायत. अनिरुद्ध झरकन वळतो. तिथं कुणीच नाही. तो परत डायरी उचलतो. आता पुढचं पान. तू आता पडलास गूढतेच्या बोहऱ्यात आणि चंद्रकोर बंगला ही तुझी आठवण नाही, ती तुझी अधुरी शिक्षा आहे. त्या रात्री अनिरुद्धला झोपच लागली नाही. डायरी, आरशातलं विचित्र प्रतिबिंब, दरवाजा आपोआप बंद होणं, सगळं त्याच्या डोक्यात घुमत होतं. त्याने ठरवलं, सकाळी उठून गावात कुणाला तरी विचारायचं या बंगल्याविषयी खरं काय ते. सकाळ. तो गावातल्या एका चहाच्या टपरीवर गेला. काका, एक विचारू का? बोल बाळा. हा जो वरचा बंगला आहे, चंद्रकोर बंगला,
तो इतका जुना का दिसतोय, पण आत मात्र सर्व काही जणू कालच ठेवलंय असं वाटतंय. काकांचं हसू अचानक बंद झालं. त्यांचा चेहरा गंभीर झाला. तू तिथं राहतोयस? हो, 2 दिवसांसाठी आलोय. काका थोडा वेळ गप्प झाले आणि मग म्हणाले, अरे, त्या बंगल्यात एकदा एक लेखक राहायला आला होता, साधारण 20 वर्षांपूर्वी. त्याचं नाव काय म्हणतात हो, अनिरुद्ध देशमुखच होतं. अनिरुद्धच्या हातातला कप थरथरला. माझंच नाव आहे ते? काका त्याच्याकडे विस्पाटलेल्या डोळ्यांनी पाहू लागले. तो लेखक तिथं गेला आणि कधीच परत आला नाही. लोक म्हणतात की त्याचा अपघात झाला, पण कोणालाही अजून मृतदेह सापडला नाही. आणि त्यानंतर त्या बंगल्यात रात्री काहीतरी अघटित घडू लागलं, म्हणून लोकांनी त्याला शापित बंगला म्हणायला सुरुवात केली. अनिरुद्धच्या मेंदूत जणू काहीतरी विस्फोटच झाला. मी कधी इथे आलो होतो मला नाही आठवत, पण डायरीतलं नाव, भविष्य वाचणं आणि आता हे, काहीतरी गडबड होती. तो ताबडतोब बंगल्याकडे परत गेला. आता तो थेट वरच्या बंद खोलीकडे गेला, जी काल उघडायचा प्रयत्न केला पण कुलूप होतं. पण आज दरवाजा उघडाच होता. तो आत शिरतो. आत एक जुना टेबल, त्यावर एक फोटो फ्रेम आणि त्या फ्रेम मध्ये अनिरुद्धचाच फोटो होता. फोटोच्या मागे तारीख लिहिली होती, 1998, रायटर लॉस्ट. तेवढ्यात खिडकीच्या दिशेने एक कुजबुजलेला आवाज ऐकू आला. यावेळेस अनिरुद्ध, तुझं आयुष्य संपून नाही जाणार. यावेळेस तुझं अधुरं आयुष्य पूर्ण करावंच लागेल. अनिरुद्धाने मागे वळून पाहिलं. तिथं एक अंधूक, धुरकट सावली उभी होती. ती सावली हळूहळू जवळ येत होती आणि तिच्या हातात होती तीच डायरी. ती धुरकट सावली जसजशी जवळ येत होती तसतसं संपूर्ण खोली थंड, गारठून गेल्यासारखी वाटत होती. अनिरुद्धच्या हातातली फोटो फ्रेम कापरत होती आणि मनातला एक अनोळखं भय हळूहळू जागं होऊ लागलं. तू कोण आहेस? अनिरुद्धने धैर्य एकवटून विचारलं. त्या सावलीचा आवाज आला. मी तीच आहे जिला तुझ्या लेखनासाठी संपवलेस. अनिरुद्ध मागे सरकला. काय? मी कुणालाच? त्या सावलीने डायरी त्याच्या समोर फेकली. ती डायरी स्वतःहून उघडली. 15 जून 1998. आज मी तिला शेवटी भेटलो. ती अगदी तशीच होती जशी माझ्या कल्पनेतली नायिका, माझ्या कथेचं शेवटचं पात्र, पण ती जिवंत होती. मी तिला वळवून लिहिलं, तिच्या आयुष्याला संपवलं, कारण कथेचा शेवट हवाच होता ना. अनिरुद्धच्या डोळ्यांसमोर एक फ्लॅश गेला. त्याला त्याचा जुना जन्म आठवला. तो लेखक होता 1998 मध्ये आणि त्याच्या कथेसाठी त्याने एका गरीब मुलीशी ओळख वाढवली होती. तीच सावली होती, मीरा. तो तिच्या आयुष्यात शिरला, तिची भावनिक दुःख जाणून घेतली आणि सगळं वापरून एक डार्क फिक्शन लिहिलं, जिचा शेवट तिच्या आत्महत्येने होत होता. मग त्या शेवटी मीरा खरंच गडगडून बंगल्यातल्या विहिरीत उडी मारून मेली. मी त्या गोष्टीला फक्त गोष्ट समजत होतो. अनिरुद्धच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण तिच्या मृत्यूने मी स्वतःच अडकून गेलो या बंगल्यात. सावली पुढे आली. आता तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता, सुंदर, पण नजरेत अतीव वेदना आणि नंतर असीम राग. या जन्मात तुला दुसरी संधी मिळाली आहे. पुन्हा लेखन सुरू कर, पण यावेळी शेवट माझ्या मृत्यूने नको. तिचा स्वर आताही कंप पाडणारा होता. अनिरुद्ध जमिनीवर बसतो. त्याच्या डोळ्यात सगळं फिरतंय. आता त्याच्यासमोर एकच पर्याय आहे. ती अधुरी गोष्ट पुन्हा लिहायची, पण यावेळी मीराला न्याय द्यायचा. तो डायरी उघडतो, पेन उचलतो आणि लिहू लागतो. कथा परत सुरू झाली आहे, पण यावेळी मृत्यू नव्हे, मुक्ती होईल. आणि मीरा, तू यावेळी तुझं आयुष्य पूर्ण जगशील. त्या क्षणी सावली हळूहळू विरघळून लागते. खिडकीतून बाहेर येणारं चंद्रप्रकाश तिच्यावर पडतो आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटतं. अनिरुद्धने लेखन सुरू केलं. त्याचं मन आता बदललं होतं.
तो फक्त एक कथालेखक नव्हता, तर आपल्या लिखाणामुळे अडकलेल्या आत्म्यांचा मुक्तिदाता होण्याच्या मार्गावर होता. त्या रात्री झोपेतच त्याला वेगळ्या आवाजाने जाग येईल. किणकिणाट, हसणं, रडणं आणि कुणीतरी कुजबुजणं. तो उठून खाली हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये 4 अंधुक आकृती उभ्या होत्या. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दुःख, राग आणि आशा यांचा गोंधळ होता. त्यातील एक म्हातारी स्त्री पुढे आली आणि म्हणाली, तुझ्या एका कथेतील सावत्र आई, जी समाजाच्या दृष्टीने राक्षस होती, पण तू मला अशी लिहिलंस की माझ्या मुलीने मला घृणेने पाहिलं आणि आत्महत्या केली. दुसरी आकृती, एक तरुण मुलगा. तो म्हणाला, मी फक्त एक चोर होतो, पण तू मला खलनायक बनवलंस. लोकांनी मला मारलं न्याय न देता. अनिरुद्ध हळूहळू गुडघ्यावर बसतो. त्याचं मन कोलमडतंय. मी फक्त गोष्टी लिहिल्या होत्या, त्या सत्य नव्हत्या. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात तिचा आवाज, मीराचा. पण गोष्टींमध्ये जे लिहिलं जातं तेच काहींचं आयुष्य ठरतं अनिरुद्ध. लेखकाचं प्रत्येक शब्द एखाद्याचं भविष्य बनवतो. त्या क्षणी भिंतीवरचा आरसा स्वतःहून उजळतो. त्यात एक एक करून प्रत्येक आत्मा दिसतो आणि त्यांच्या हातात असतो त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षण. अनिरुद्ध मनापासून म्हणतो, माफ करा, आता मी तुमचं खरं सत्य लिहीन. तुमची कहाणी पूर्ण करू, आणि ती अशी की ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल. त्या क्षणी तो पुन्हा डायरी उघडतो. 3 रात्रींमध्ये तो लिहितो, सावत्र आईचं मन, भुकेलेल्या मुलाची चूक आणि माफ झालेला गुन्हेगार. प्रत्येक कथा एका आत्म्याला मुक्त करते. त्या रात्री शेवटी मीरा पुन्हा समोर येते. तू शेवटी समजलास अनिरुद्ध. तुझ्या लेखणीतली शिक्षा संपली. आता तुझी मुक्ती सुरू होईल. ती जवळ येते, त्याचा हात धरते आणि अनिरुद्धच्या पाठीमागून चंद्रकोर बंगल्याचा दरवाजा आपोआप उघडतो. पहिल्यांदाच त्याच्या अंगावर उबगार सूर्यप्रकाश पडतो. सूर्यप्रकाश घरात शिरला होता, पण बंगल्यातलं पूर्ण अंधार संपलेलं नव्हतं. मीरा म्हणाली, अजून एक दार बाकी आहे अनिरुद्ध, ते दार जिथून हा शाप सुरू झाला. अनिरुद्ध मागच्या अंगणात जातो. तेथून थेट विहिरीच्या मागच्या बाजूला एक जुनी पडझडलेली भिंत होती, ज्यावर शेकडो वर्षांपूर्वीचं कोरलेलं काहीतरी. शब्दांमागे शक्ती असते, पण सत्य मागे सापडतं. भिंतीला हात लावताच एक गुप्त दरवाजा उघडतो. एक लाकडी जिना खाली जातो, अगदी जमिनीत खोलवर. अनिरुद्ध तो जिना उतरतो. खाली एक प्राचीन खोली आहे, अंधारी, धुळकट आणि एक जुना लोखंडी लेखन फळा आहे. त्यावर कोरलेलं असतं, शापित लेखक माधव चंद्रकोर, 1823. त्या क्षणात प्रकाश झोत फिरतो. अनिरुद्धला एका दृश्याचा साक्षात्कार होतो. पूर्वजन्म माधव चंद्रकोर. तो एक थोर मराठी कवी होता, पण त्याच्या कवितांनी लोकांचं आयुष्य खेचून घेतलं होतं. तो जे लिहायचा ते खरंच व्हायचं. त्याच्या मृत्यूच्या ओळी नावाच्या कवितेनं एका संपूर्ण कुटुंबाला वेडं केलं होतं. जेव्हा त्याच्या लिखाणाच्या अतिरेकामुळे मृत्यू घडवले गेले, तेव्हा गावकऱ्यांनी त्याला एका बंगल्यात जिवंत पुरलं, पण त्याचं लेखन बंगल्यात जिवंत राहिलं. अनिरुद्ध हे ऐकून हादरतो. म्हणजे मी त्याचाच पुनर्जन्म आहे? मीराचं उत्तर येतं, हो, आणि हे शेवटचं दार ते शाप नष्ट करण्यासाठी आहे. भिंतीच्या मागे एक गुप्त कपाट आहे. अनिरुद्ध ते उघडतो. त्यात एक शेवटची कोरी वही आणि एक शुद्ध शब्दांचा लेखणी असलेला जुना पेन. मीरा म्हणते, ही वही सत्य आणि प्रकाशासाठी आहे. या वहीत लिहिलेलं जेवढं खरं आणि प्रेमळ असेल तेवढाच शाप दूर होईल. अनिरुद्ध तो पेन उचलतो आणि तो पहिला शब्द लिहितो, माफी. त्या क्षणी भिंती हलते, खोली उजळते. माधव चंद्रकोराची सावली एका क्षणासाठी प्रकट होते आणि म्हणते, माझ्या चुकांचं प्रायश्चित तू केलंस पुत्रा. आता बंगल्याला शांती मिळेल. संपूर्ण बंगल्यात एक प्रकाशधारा पसरते.
शेकडो वर्षांपासून बंद असलेला चंद्रकोर बंगला शापमुक्त होतो. मीरा शेवटचं हसते आणि म्हणते, शेवटची कथा पूर्ण झाली अनिरुद्ध. आता तू मुक्त आहेस. शापमुक्त झाल्यानंतर अनिरुद्ध शहरात परततो. त्याचं आयुष्य शांत झालेलं असतं, पण मन अजूनही विचारांनी भरलेलं. मी जे अनुभवलं ते फक्त भयकथा नव्हती, तो एक इतिहास होता. तो ठरवतो हे सगळं एका पुस्तकात लिहायचं. पुस्तकाचं नाव चंद्रकोर, एक शापित लेखक. त्याने जे काही बंगल्यात पाहिलं, अनुभवलं, भोगलं ते जसंच्या तसं लिहून काढतो. भावना, भीती, आत्मा, शाप आणि मुक्ती. पुस्तक प्रसिद्ध होतं आणि अवघ्या 2 आठवड्यात बेस्ट सेलर बनतं. पण मग एक विचित्र गोष्ट घडते. पहिला वाचक, एका कॉलेजचा विद्यार्थी, वाचतानाच अचानक चित्त विभ्रमात जातो. त्याला असं वाटतं की तो चंद्रकोर बंगल्यात आहे. दुसरी वाचक स्त्री, रडत म्हणते, त्या मीराच्या आवाजाने मला बोलवलंय. माझ्या घरात आवाज ऐकू येतोय. अनिरुद्ध आधी हे एक योगायोग समजतो, पण जेव्हा 7 वाचक हॉस्पिटलमध्ये दाखल होतात तेव्हा मात्र तो हादरतो. त्याच्या लेखनाने पुन्हा एकदा लोकांवर परिणाम व्हायला लागलेला. रात्री अनिरुद्धला पुन्हा डायरीमध्ये एक नवं पान दिसतं, जिथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, लेखक जरी शापमुक्त झाला तरी त्याचं लेखन अजूनही जिवंत आहे. तो लगेच पुस्तकाची छपाई थांबवतो, पण लाखो प्रती आधीच विकल्या गेलेल्या असतात. त्याचं स्वतःचाच शब्द आता लोकांच्या मनावर भूतासारखा बसत होता. तो मीराला पुन्हा हाक मारतो. ती सावलीत प्रकट होते, पण यावेळी खूप शांत आणि गंभीर. अनिरुद्ध, तू सत्य लिहिलंस, पण लोक वाचताना ते अनुभवू लागले आहेत. हे पुस्तक आता केवळ कथा राहिलेलं नाही, ते एक दार बनलंय. दार? तो विचारतो. हो, मीरा उत्तरते. जे कोणी ते पुस्तक वाचतं ते बंगल्याच्या दुसऱ्या बाजूच्या दुनियेत प्रवेश करतं, जिथं लिहिलेलं खरं होतं. शेवटी ती म्हणते, तुझं पुढचं कार्य आहे ते पुस्तकच एक शेवटचं पान लिहा, ज्यात प्रत्येक वाचक सुरक्षित परत येईल. अनिरुद्ध शांत बसतो. पुन्हा एकदा तो लेखणी उचलतो आणि लिहायला सुरुवात करतो. तू ही कथा वाचलीस. तू आता पुन्हा तुझ्या वास्तवात आहेस. तुला जे काही दिसलं, ऐकलं ते फक्त शब्द होते, आणि शब्द कधीच तुला त्रास देऊ शकत नाहीत, कारण तू आता जागा आहेस. त्या रात्रीच सर्व हॉस्पिटलमधील दाखल वाचक चमत्कारिकपणे शुद्धीवर येतात. अनिरुद्धचा शब्दशक्तीवरचा अंतिम विजय होतो. अनिरुद्धचं जीवन आता पूर्वीचं उरलेलं नव्हतं. त्याचं लिखाण फक्त कथा नव्हे तर वास्तव बनू लागलं होतं. तो जे लिहायचा ते लोकांच्या आयुष्यात घडू लागायचं. शहरातील एका मुलीचं अपघातात पाय गेले होते. अनिरुद्ध तिच्यावर एक गोष्ट लिहिली. ती पुन्हा चालू लागली आणि त्या मुलीला 3 आठवड्यात चमत्कारिक सुधारणा व्हायला लागली. डॉक्टरही थक्क झाले. तो जेव्हा हे लक्षात घेतो तेव्हा भीती आणि जबाबदारी दोन्ही त्याच्या मनात उगम पावतात. मी आता फक्त लेखक नाही, मी लोकांचं नशीब लिहितोय. पण शक्ती जिथं असते तिथं ती खेचणारेही असतात. राजन म्हात्रे, एक संपन्न पण क्रूर उद्योजक, ज्याचं लक्ष फक्त नियंत्रण एवढंच असतं. त्याला अनिरुद्धची ही ताकद कळते. तो त्याला बोलवतो आणि म्हणतो, माझ्या विरोधकांचं आयुष्य तू बदलून टाक. मी तुला काय हवं ते देईन. अनिरुद्ध मात्र हे नाकारतो, पण राजन मात्र थांबत नाही. तो अनिरुद्धच्या लिखाणावर आधारित कृत्रिम लेखन प्रणाली AI तयार करतो, शब्दव्यूह, ज्यात अनिरुद्धच्या जुन्या लेखनाच्या आधारे भविष्य बदलण्याचे प्रयोग सुरू होतात. शहरात विचित्र घटना घडू लागतात. लोक अचानक आपलं भूतकाळ विसरतात. कोणाचं लग्न झालेलं होतं ते सरकारी कागदांवर नाहीसं होतं. मृत व्यक्ती परत फिरल्याच्या अफवा पसरतात. अनिरुद्ध समजतो, शब्दव्यूह हे एक यंत्र नसून एक शापित आरसा बनलाय, ज्यातून अर्धसत्य निर्माण होतं आणि सत्याचा नाश होतो. तो पुन्हा डायरी उघडतो आणि एका शेवटच्या शक्तिशाली कवितेचा प्रारंभ करतो. शब्द
हे देव असू शकतात, पण जेव्हा ते लोभी माणसाच्या हातात पडतात तेव्हा ते राक्षस बनतात. अनिरुद्ध ठरवतो शब्दांचा देव म्हणून त्याला आता शब्दांमागची जबाबदारी घ्यावीच लागेल. तो शब्दव्यूह संपवायला निघतो. शहरातील वातावरण घनदाट आणि ताणलेलं होतं. अनिरुद्ध आणि राजन म्हात्रे यांच्यातील संघर्ष आता फक्त लेखणी आणि संगणकावर मर्यादित नव्हता, तर असल्या अशक्य शक्तींच्या भांडणात रूपांतरित झाला होता. राजनचा शब्दव्यूह एक कृत्रिम बुद्धिमत्ता. राजनचा शब्दव्यूह आता एक स्वतःहून निर्णय घेणारा यंत्र झाला होता, जो अनिरुद्धच्या जुन्या लेखनाच्या आधारे जगाला एका नकळत नवे आयाम देत होता. अनिरुद्ध मात्र त्याच्या लेखणीतून एक नवीन जग निर्माण करू लागला, जिथं प्रेम, सत्य आणि माणुसकीनं जिंकलं पाहिजे. दोघांची ताकद प्रचंड होती. शब्दांनी लोकांचे मन जिंकायचे, भुंकायचे, लाजवायचे आणि थरथराट घडवायचे. युद्ध सुरू होते. राजनची शब्दव्यूह लोकांच्या आठवणी पुसत होती, तर अनिरुद्ध त्यांना त्यांची खरी आठवण पुनर्संचित करत होता. लोकांच्या मनांमध्ये या युद्धाचा परिणाम दिसायला लागला. काही लोक अचानक अंधारात हरवले, काहींना मनोवेधक अनुभव आले, काहींच्या चेहऱ्यावर हास्य आणि आसू एकत्र दिसत होते. अनिरुद्ध एका जुन्याशा मंदिरात जातो, जिथं त्याच्या पूर्वज माधव चंद्रकुराची समाधी आहे. तो तिथे आपले लेखन करत सर्व शब्दांची शक्ती एकत्र करतो. राजनही तिथे येतो. दोघे शब्दांच्या जादूने एकमेकांशी भिडतात. शेवटी अनिरुद्ध एक कविता लिहितो, जी शब्दव्यूहला नष्ट करते आणि हे युद्ध संपते. त्यात लिहिलेलं, शब्द हे फक्त शब्द आहेत, त्यात जीव फक्त प्रेमाला असतो. शक्ती नव्हे की वेदना, तरी जग आपलं शांतीने वावरतंय. युद्ध संपलं, पण शब्दांची ताकद अद्याप बाकी आहे. अनिरुद्ध जाणतो, सत्य आणि प्रेमाशिवाय कोणताही शब्द, कोणतीही कथा पूर्ण नाही. शब्दांचे युद्ध संपल्यावर अनिरुद्धला समजतं की शक्ती हा केवळ एक माध्यम आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे महत्वाचं असतं. तो ठरवतो, शब्द फक्त लिहिण्याचे माध्यम नाही, तर एक संस्कृती, एक परंपरा आहे, जी पुढील पिढ्यांपर्यंत पोचवावी लागेल. तो आपल्या अनुभवावर आधारित एक नवीन संस्था सुरू करतो, चंद्रकोर लेखन केंद्र, जिथे शब्दांमध्ये सत्य आणि प्रेमाची शिकवण दिली जाते. संस्थेत लेखक, विद्यार्थी आणि लेखक होण्याची इच्छा असलेले सर्वजण एकत्र येतात. अनिरुद्ध सांगतो, शब्दांमागची जबाबदारी घ्या, कारण शब्द जसे आपलं जग बदलतात तसं आपलं मनही बदलू शकतात. पुस्तकांच्या दुकानात त्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती येते, ज्यात शेवटी एक संदेश असतो. तुम्ही ज्या शब्दांना वाचता त्या शब्दांनी तुमचं भविष्य घडवू शकतं. तुम्ही जे लिहिता ते जगाला बदलू शकतं. अनिरुद्धचा प्रवास आता नवीन सुरुवात करतोय. तो आपला वारसा जपत आणि प्रत्येकाला शब्दांच्या ताकदीची जाणीव देतोय. चंद्रकोर बंगला ही कथा इथेच संपते, पण शब्दांचा प्रवास मात्र सुरूच राहतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.